मागच्या व्हिडिओमध्ये आपण मॉडल हेल्पिंग वर्ब आणि त्यांची स्ट्रक्चर पाहिलीत। आता आपण मॉडल हेल्पिंग वर्बचा कोणकोणत्या परिस्थितीत वापर केला जातो ते पाहूया। पहिला हेल्पिंग वर्ब आहे कॅन। कॅन म्हणजे शकतो। कॅन या हेल्पिंग वर्बचा वापर वर्तमान काळातील क्षमता, शक्यता, पात्रता, आज्ञा या परिस्थिती दर्शवण्यासाठी केला जातो। जसं की येऊ शकतो, जाऊ शकतो, बोलू शकतो किंवा लिहू शकतो। आता आपण कॅन या हेल्पिंग वर्बचं एक ॲक्टिव्ह वॉइसचं एक्झाम्पल पाहूया। जसं की शी कॅन स्पीक इंग्लिश हे ॲक्टिव्ह वॉइसचं सेंटेन्स आहे। ॲक्टिव्ह वॉइस व पॅसिव्ह वॉइस या विषयावरचा डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर वरील आय बटनवर क्लिक करा किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंक चेक करा। शी कॅन स्पीक इंग्लिश म्हणजे ती बोलू शकते। हे कॅनचे रेग्युलर सेंटेन्स आहे, कारण शी हा सब्जेक्ट आहे प्लस कॅन हे हेल्पिंग वर्ब आहे, स्पीक हे मेन वर्ब आहे, तर इंग्लिश हे ऑब्जेक्ट आहे। म्हणून मॉडल हेल्पिंग वर्बच्या रेग्युलर सेंटेन्ससाठी एस प्लस एच व्ही प्लस व्ही प्लस ओ हा फॉर्म्युला वापरतात। तर रेग्युलर सेंटेन्सचे निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना रेग्युलर सेंटेन्समधील हेल्पिंग वर्ब म्हणजे कॅनच्या पुढे नॉट वापरतात। त्यामुळे निगेटिव्ह सेंटेन्ससाठी एच प्लस एच व्ही प्लस नॉट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हा फॉर्म्युला वापरतात। म्हणून शी कॅन स्पीक इंग्लिश या वाक्याचं निगेटिव्ह सेंटेन्स येईल शी कॅन नॉट स्पीक इंग्लिश किंवा शी कांट स्पीक इंग्लिश म्हणजे ती इंग्रजी बोलू शकत नाही। आता शी कॅन स्पीक इंग्लिश या रेग्युलर सेंटेन्सचा सिंपल क्वेश्चन बनवताना रेग्युलर सेंटेन्समधील हेल्पिंग वर्ब म्हणजे कॅन हे सुरुवातीला घेऊन सब्जेक्ट म्हणजे शी हा हेल्पिंग वर्बच्या जागी घेतला जातो। त्यामुळे सिंपल क्वेश्चनसाठी एच व्ही प्लस एस प्लस व्ही प्लस ओ प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात। म्हणून शी कॅन स्पीक इंग्लिश या रेग्युलर सेंटेन्सचा सिंपल क्वेश्चन येईल कॅन शी स्पीक इंग्लिश म्हणजे ती इंग्रजी बोलू शकते का। तर सिंपल क्वेश्चनचा निगेटिव्ह क्वेश्चन बनवताना सिंपल क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्ब म्हणजे कॅनच्या पुढे नॉट वापरतात। त्यामुळे निगेटिव्ह क्वेश्चनसाठी एच व्ही प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात। म्हणून शी कॅन स्पीक इंग्लिश या रेग्युलर सेंटेन्सचा निगेटिव्ह क्वेश्चन येईल कॅनॉट शी स्पीक इंग्लिश किंवा कांट शी स्पीक इंग्लिश म्हणजे ती इंग्रजी बोलू शकत नाही का। आता शी कॅन स्पीक इंग्लिश या रेग्युलर सेंटेन्सचा WH क्वेश्चन बनवताना सिंपल क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्बच्या आधी म्हणजेच प्रश्नाच्या सुरुवातीला सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टला प्रश्न विचारून WH फॅमिलीमधील योग्य तो जसं की वॉट, वेन, वेअर, हू, हाऊ इत्यादी शब्द वापरतात व त्यानुसार सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टचा प्रश्नानुसार उत्तरामध्ये येणारा भाग वगळतात। त्यामुळे WH क्वेश्चनसाठी WH प्लस एच व्ही प्लस एस प्लस व्ही प्लस ओ प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात। म्हणून शी कॅन स्पीक इंग्लिश या रेग्युलर सेंटेन्सचा WH क्वेश्चन येईल विच लँग्वेज कॅन शी स्पीक म्हणजे ती कोणती भाषा बोलू शकते। येथे विच लँग्वेज कॅन शी स्पीक म्हणजे ती कोणती भाषा बोलू शकते या प्रश्नाचे उत्तर हे ऑब्जेक्ट म्हणजे इंग्लिश आहे। म्हणून रेग्युलर सेंटेन्समधून ऑब्जेक्ट रिमूव्ह केला। जर उत्तर सब्जेक्ट असेल तर सब्जेक्ट रिमूव्ह केला पाहिजे। तर WH क्वेश्चनचे निगेटिव्ह क्वेश्चन बनवताना WH क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्बच्या पुढे फक्त नॉट वापरतात। त्यामुळे निगेटिव्ह क्वेश्चनसाठी WH प्लस एच व्ही प्लस नॉट प्लस एस प्लस व्ही प्लस ओ प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात। म्हणून शी कॅन स्पीक इंग्लिश या रेग्युलर सेंटेन्सचा निगेटिव्ह क्वेश्चन येईल विच लँग्वेज कॅनॉट शी स्पीक किंवा विच लँग्वेज कांट शी स्पीक म्हणजे ती कोणती भाषा बोलू शकत नाही। हे होतं कॅनचं ॲक्टिव्ह वॉइसमधील स्ट्रक्चर। आता आपण कॅन या हेल्पिंग वर्बचं पॅसिव्ह वॉइसमधील एक्झाम्पल पाहूया। जसं की अ व्हायोलिन कॅन बी प्लेड बाय हर म्हणजे तिच्याकडून व्हायोलिन वाजवले जाऊ शकते। हे कॅनचे रेग्युलर सेंटेन्स आहे, कारण अ व्हायोलिन हा ऑब्जेक्ट आहे प्लस कॅन हे हेल्पिंग वर्ब आहे प्लस कॅनच्या पुढे बी हे प्रत्यय जोडलेले आहे प्लस प्लेड हा मेन वर्बचा थर्ड फॉर्म आहे प्लस शी या सब्जेक्टचे हर हे ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स बायने जोडलेले आहे। म्हणून मॉडल हेल्पिंग वर्बच्या रेग्युलर सेंटेन्ससाठी ऑब्जेक्ट प्लस एच व्ही प्लस बी प्लस V3 प्लस सब्जेक्ट हा फॉर्म्युला वापरतात। तर रेग्युलर सेंटेन्सचे निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना रेग्युलर सेंटेन्समधील हेल्पिंग वर्बच्या पुढे नॉट वापरतात। त्यामुळे निगेटिव्ह सेंटेन्ससाठी ओ प्लस एच व्ही प्लस नॉट प्लस बी प्लस V3 प्लस सब्जेक्ट हा फॉर्म्युला वापरला जातो। म्हणून अ व्हायोलिन कॅन बी प्लेड बाय हर या रेग्युलर सेंटेन्सचं निगेटिव्ह सेंटेन्स येईल अ व्हायोलिन कॅनॉट बी प्लेड बाय हर किंवा अ व्हायोलिन कांट बी प्लेड बाय हर म्हणजे तिच्याकडून व्हायोलिन वाजवले जाऊ शकत नाही।
आता अ व्हायोलिन कॅन बी प्लेड बाय हर या रेग्युलर सेंटेन्सचा सिंपल क्वेश्चन बनवताना रेग्युलर सेंटेन्समधील हेल्पिंग वर्ब हे सुरुवातीला घेऊन ऑब्जेक्ट हा हेल्पिंग वर्बच्या जागी घेतला जातो. त्यामुळे सिंपल क्वेश्चनसाठी HV प्लस O प्लस B प्लस V3 प्लस सब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात. म्हणून अ व्हायोलिन कॅन प्लेड बाय हर या रेग्युलर सेंटेन्सचा सिंपल क्वेश्चन येईल, कॅन अ व्हायोलिन बी प्लेड बाय हर, म्हणजे तिच्याकडून व्हायोलिन वाजवले जाऊ शकते का? तर सिंपल क्वेश्चनचे निगेटिव्ह क्वेश्चन बनवताना सिंपल क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्बच्या पुढे नॉट वापरतात. त्यामुळे निगेटिव्ह क्वेश्चनसाठी HV प्लस नॉट प्लस O प्लस B प्लस V3 प्लस सब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात. म्हणून अ व्हायोलिन कॅन बी प्लेड बाय हर या रेग्युलर सेंटेन्सचा निगेटिव्ह क्वेश्चन येईल, कॅनॉट अ व्हायोलिन बी प्लेड बाय हर किंवा कांट अ व्हायोलिन बी प्लेड बाय हर, म्हणजे तिच्याकडून व्हायोलिन वाजवले जाऊ शकत नाही का? आता अ व्हायोलिन कॅन बी प्लेड बाय हर या रेग्युलर सेंटेन्सचा WH क्वेश्चन बनवताना सिंपल क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्बच्या आधी म्हणजेच प्रश्नाच्या सुरुवातीला WH फॅमिलीमधील योग्य तो शब्द जसं की वॉट, वेन, वेअर, हू, हाऊ इत्यादी शब्द वापरतात व त्यानुसार सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टच्या प्रश्नानुसार उत्तरामध्ये येणारा भाग वगळतात. त्यामुळे WH क्वेश्चनसाठी WH प्लस HV प्लस O प्लस B प्लस V3 प्लस सब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात. म्हणून अ व्हायोलिन कॅन बी प्लेड बाय हर या रेग्युलर सेंटेन्सचा WH क्वेश्चन येईल, व्हॉट कॅन बी प्लेड बाय हर, म्हणजे तिच्याद्वारे काय वाजवले जाऊ शकते. येथे व्हॉट कॅन बी प्लेड बाय हर म्हणजे तिच्याद्वारे काय वाजवले जाऊ शकते या प्रश्नाचे उत्तर हे ऑब्जेक्ट आहे, म्हणजेच व्हायोलिन आहे. म्हणून रेग्युलर सेंटेन्समधून ऑब्जेक्ट रिमूव्ह केला आहे. जर उत्तर सब्जेक्ट असेल तर सब्जेक्ट रिमूव्ह केला पाहिजे. तर WH क्वेश्चनचे निगेटिव्ह क्वेश्चन बनवताना WH क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्बच्या पुढे फक्त नॉट वापरतात. त्यामुळे निगेटिव्ह क्वेश्चनसाठी WH प्लस HV प्लस नॉट प्लस ऑब्जेक्ट प्लस B प्लस V3 प्लस सब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरला जातो. म्हणून अ व्हायोलिन कॅन बी प्लेड बाय हर या रेग्युलर सेंटेन्सचा निगेटिव्ह WH क्वेश्चन येईल, व्हॉट कॅन नॉट बी प्लेड बाय हर किंवा व्हॉट कांट बी प्लेड बाय हर, म्हणजे तिच्याद्वारे काय वाजवले जाऊ शकत नाही. हे होतं कॅनचं पॅसिव्ह वॉइसमधील स्ट्रक्चर. याप्रमाणे आपण इतर हेल्पिंग वर्बचे ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह वॉइसमध्ये सेंटेन्स बनवू शकतो. आता पुढील हेल्पिंग वर्ब आहे कुड. कुड म्हणजे शकलो. कुड हेल्पिंग वर्बचा वापर भूतकाळातील क्षमता, शक्यता, पात्रता, आज्ञा या परिस्थिती दर्शवण्यासाठी केला जातो. जसं की येऊ शकलो, जाऊ शकलो, बोलू शकलो, लिहू शकलो. कुडचं एक्झाम्पल आहे शी कुड डान्स व्हेरी वेल, म्हणजे ती खूप छान नाचू शकली. पुढील हेल्पिंग वर्ब आहे शूड. शूड म्हणजे पाहिजे. शूड या हेल्पिंग वर्बचा वापर एखादा सल्ला किंवा इच्छा दर्शवण्यासाठी केला जातो. जसं की यायला पाहिजे, जायला पाहिजे, बोलायला पाहिजे, लिहायला पाहिजे. शूडचं एक्झाम्पल आहे यू शूड स्टॉप इटिंग फास्ट फूड, म्हणजे तुम्ही फास्ट फूड खाणे बंद केले पाहिजे. पुढील हेल्पिंग वर्ब आहे मस्ट. मस्ट म्हणजे पाहिजेच. मस्ट हेल्पिंग वर्बचा वापर एखादी आवश्यकता, निश्चितता किंवा सक्ती देण्यासाठी केला जातो. जसं की यायलाच पाहिजे, जायलाच पाहिजे, बोलायलाच पाहिजे किंवा लिहायलाच पाहिजे इत्यादी. मस्टचं एक्झाम्पल आहे यू मस्ट बिलीव्ह दॅट, म्हणजे तुम्ही यावर विश्वास ठेवायलाच पाहिजे. पुढील हेल्पिंग वर्ब आहे वूड. वूड म्हणजे नक्की. वूड हे हेल्पिंग वर्ब एखादी क्रिया 100% होईल हे दर्शवते. जसं की येईनच, जाईनच, बोलेनच किंवा लिहीनच इत्यादी. वूडचं एक्झाम्पल आहे दॅट वूड बी द बेस्ट वे, म्हणजे तो सर्वोत्तम मार्ग असेलच. पुढील हेल्पिंग वर्ब आहे मे. मे म्हणजे कदाचित. मे हेल्पिंग वर्ब एखादी क्रिया होईल की नाही याची खात्री नसल्याचे दर्शवते. जसं की कदाचित येईन, कदाचित जाईन, कदाचित बोलेन, कदाचित लिहीन. मेचं एक्झाम्पल आहे इट मे बी ट्रू वी डोंट नो येट, म्हणजे ते खरे असू शकते, आम्हाला अजून माहिती नाही. ही होती 1 ते 6 मॉडेल हेल्पिंग वर्ब. कॅन या हेल्पिंग वर्बच्या फॉर्म्युला स्ट्रक्चरप्रमाणे तुम्ही कुड, शूड, मस्ट, वूड, मे या 6 हेल्पिंग वर्बची सेंटेन्स आणि क्वेश्चन्स तयार करू शकता.